फुले, छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा बसवेश्वर, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, मौलाना अबुल कलाम, छत्रपती शाहू महाराज, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, अण्णाभाऊ साठे या सर्व थोर विभूतींना या विचारमंचावरून विनम्र असं अभिवादन. या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सन्माननीय चोपडे सर, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले कामगार आयुक्त मंगीजी झोले साहेब, सन्माननीय रामदासजी पोखरे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले चामदार सर, या ठिकाणी उपस्थित असलेले सन्माननीय डॉक्टर हनुमंतजी किनीकर साहेब, डॉक्टर बनसोडे साहेब, गोविंदरावजी सुरवसे, या ठिकाणी उपस्थित असलेले गायकवाड साहेब, या ठिकाणी आमदार कुटे साहेब, त्याचबरोबर माजी चेअरमन असलेले धोतरे साहेब, दशरथजी राऊत साहेब, या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित असलेले सांगली कोल्हापूरहून आलेले मनोजी पांढरे, या ठिकाणी ताईंचं नाव माहीत नाही, समाज कल्याण कीर्तन सर, मुक्ता कीर्तन मॅडम, अधीक्षक समाज कल्याण, त्याचबरोबर पत्रकारितेमध्ये असणारी आमच्या नानाची मुलगी आहे ना, अहिल्या कसपटे, सर्व मान्यवर उपस्थित असलेले. मी आपला जास्त वेळ घेणार नाही. लगेच या कार्यक्रमानंतर सामाजिक बैठक बोलवलेली आहे, तिचा वेळ 1 वाजता दिलेला आहे आणि त्याच्या अनुषंगाने काही कार्यकर्ते आलेले आहेत, येत आहेत. आम्हाला महत्त्वाचा कार्यक्रम म्हणजे या धनगर समाजाच्या प्रश्नावरचा आहे तो. त्याच्यासाठी खास मला चला 1-2 होऊन जाते म्हणून मी पण कार्यक्रम तुमच्या चंदूने ठेवला होता. त्याच्यामध्ये दोन्ही पण कार्यक्रम साजरे कारण आजचा दिवस खरंच मी समजतो की चांगला दिवस आहे. असं एक चांगल्या विचाराची एक नवीन पर्वाची सुरुवात या आजपासून झाली असं म्हटलं तर काही चुकीचं नाही आहे. आम्ही ते आता या ठिकाणी करणार आहे. अतिशय चांगल्या प्रकारे मार्गदर्शन या ठिकाणी झालेले. याच्यापेक्षा काही वेगळं मी बोलावं असं काही अपेक्षित नाही आहे. साहित्य म्हटलं की पहिल्यांदा आपण ते कुठल्याही साहित्य असेल, साहित्य म्हणजे आपण म्हणतो की लिखाण साहित्य, कादंबरी लिखाण, काव्य लिखाण, पद्य लिखाण, सगळं गद्य पद्य लिखाण, हे सगळं विचार आपापले प्रकट करणे, याला आपण साहित्याचं स्वरूप, ज्याला लिटरेचर म्हणतो इंग्रजीमध्ये, त्याला आपण साहित्य म्हणतो. पण खरा अर्थ साहित्याचा, शब्दाचा अर्थ थोडा वेगळा आहे. ज्यांनी 6ची हत्या केली, ज्यांच्या विचारातून, ज्याच्या लिखाणातून 6ची हत्या होते, त्याला आपण साहित्य म्हटलं पाहिजे असं माझं मत आहे. किंबहुना मी वाचलेले आहे.
6 म्हणजे काय? काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार हे जे षडविकार आहेत, ज्यांच्या विचारातून, ज्यांच्या लिखाणातून या षडविकारावर ज्यांची मात करता येते त्याला आपण साहित्य म्हणतो. आणि त्याच्या आधारे आपण पुढचं जे काही आपल्याला आयुष्यामध्ये मार्गक्रमण करायचे त्या पद्धतीने आपण करत असतो, त्याला आपण हे म्हणूया. काही जणांचं याच्याबद्दल, अनेक जणांचं अनेक मत आहे साहित्याबद्दल, आपले विचार प्रगट करणे. पण मी फिलॉसॉफीचा विद्यार्थी असल्या कारणाने मला तत्वज्ञान या विषयावरचा माझा थोडा अभ्यास आहे आणि त्या अनुषंगाने मी माझे जीवन, बरेच तत्ववेत्ते मी म्हणजे ग्रीक असतील, पाश्चात्य असतील, ईस्टर्न, वेस्टर्न, नॉर्दर्न, इंडियन हे फिलॉसॉफर थोडेफार वाचण्यात माझे चांगल्या प्रकारे आलेले आहेत आणि त्यांचे विचार ऐकल्यानंतर माझ्यामध्ये, स्वतःमध्ये मी परिवर्तन हे करून घेतलेलं आहे. आता मी सांगत असताना 6चा विचार, 6 काम, क्रोध, मद, मत्सर, दंभ, अहंकार यांचा जोपर्यंत नाश आपण शरीरातून करत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाची खरी सुरुवात होत नाही. म्हणून आपण सातत्याने विचार केला पाहिजे की आपल्यामधले जे षडविकार आहेत ते आधी आपण दूर केले पाहिजे. लोकाला आपण जर, आम्ही राजकारणी माणसाला एक आदर्श समजून चालतो, आमच्या पुढे आदर्श कोणाचा असू शकतो? जे चांगले राजकारणी आहेत, जे खरं रिअल हिरोज आहेत त्या देशामधले, त्यांचा आदर्श डोळ्यासमोर आपण ठेवून वागायला लागतो, आपल्या जीवनाची मार्गक्रमण करत असतो. पण अलीकडे जे पाहतोय आपण, हे आदर्शावर त्यांचं वर्तन आहे का राजकारणी मंडळीचं? कुठे दिसत नाहीये. म्हणून त्यांच्याबद्दल लोकांच्या मनामध्ये खूप नाराजी आपण व्यक्त केलेली पाहतोय की त्यांच्याबद्दल कोणाच्या मनामध्ये तुम्ही आदर्शावर वागलं पाहिजे, तुमच्याकडनं अपेक्षा आहेत, पण तसं काही घडत नाही. आणि मग आणखीन वरून सांगतात राजकारण म्हणजे काही साधू संतांचा अड्डा आहे का, मठ आहे का? राजकारण म्हणजे काही फक्त चांगल्याच गोष्टी करावं असं आहे का? राजकारण करत असताना सगळ्याच गोष्टी कराव्या लागतात. साम, दाम, दंड, भेद या सगळ्या गोष्टी करत असताना राजकारणामध्ये आपल्या आदर्शाला कुठेतरी ते मुठमाती वाहतात आणि मग आपल्या पद्धतीचं राजकारण करायला लागतं. मी या विषयावर का बोलतोय? याच्या मागचा थोडा इतिहास वेगळा आहे. खरी जिम्मेदारी साहित्यिकाची किंवा साहित्य लिखाणाची जिम्मेदारी आणि साहित्यिकांची जिम्मेदारी काय आहे असं जर विचारलं असेल तर मी त्याचं उत्तर असं सांगेन की साहित्यामध्ये पहिल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष मराठी साहित्यिकार होते आणि त्या कार्यक्रमाला त्यांनी यशवंतराव चव्हाणांना फक्त निमंत्रित केलं होतं. आणि मला वाटतं यशवंतराव चव्हाण वॉज दॅट टाइम मिनिस्टर, चीफ मिनिस्टर, कराडचं अधिवेशन. मग त्या अधिवेशनाला यशवंतराव चव्हाण गेले आणि स्टेजवर त्यांना बोलावलं नाही. किती फरक आहे. आणि आता आम्ही आता काय पाहतोय की त्यांनी आले तरच राजकारण, साहित्य संमेलन, नाहीतर साहित्य संमेलन होत नाही. चोपडे साहित्य, आम्ही विद्रोही साहित्य संमेलन सुद्धा घेतलं. केवळ आदिवासी धनगर साहित्य संमेलन नाही, विद्रोही साहित्य संमेलन सुद्धा आम्ही घेतलं आणि त्यामध्ये भारतीय संस्कृतीचं, कल्चरचं प्रदर्शन आम्ही त्यातून साहित्याच्या माध्यमातून ठेवलं. अतिशय सुंदर कार्यक्रम झाले ते सुद्धा साहित्य संमेलन. कारण जोपर्यंत आपण समाजाला विचार देत नाही तोपर्यंत समाजाचे खऱ्या अर्थाने विकास होत नाहीये. बौद्धिक माणसाची लाचारी जोपर्यंत त्याच्या डोक्यातनं निघत नाही तोपर्यंत ह्या लोकशाहीचे खऱ्या अर्थानं जोपासन होत नाही. आपण म्हणून ना, पैसेवाले झाले, आमदार झाले, खासदार झाले, मंत्री झाले, प्रधानमंत्री. किती प्रधानमंत्री आपल्याला आठवणीत आहेत? एक लाल बहादूर शास्त्री, पंडित जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, एकदा अटल बिहारी वाजपेयी आणि आता असलेले आता आपण व्ही.पी. सिंग, असेच मंत्री आपलं प्रधानमंत्री आपला आठवणीत आहेत. बाकीच्या आठवणीत राहत नाही, राहायचं काही कारण नाही. या देशामध्ये 33,000 म्हणजे आमदार खासदारांची संख्या होऊन गेली.
किती आठवणीत आहे. पण काही माणसं अशी आहेत की त्यांची आठवण आपल्याला येतेच आणि ते ठेवावंच लागते. म्हणून जे माणसं वैचारिक लेवलवर काम करतात त्या माणसाला निश्चितपणानं आठवणी ठेवणं पुढच्या पिढीला गरजेचं वाटते आणि म्हणून सगळे काही गोष्टी घडत असतात. साहित्य आपण आता हा चांगला प्रयोग आहे. चांगलं मासिक आपण काढतोय की परिवर्तन संशोधन. खरं म्हणजे संशोधन हा विषय जी त्यांनी घातला परिवर्तनाचा. परिवर्तन हा एक विषय आहे, हा निसर्गाचा नियम आहे परिवर्तन. पण त्याचं संशोधन करायचं आहे आपणाला आणि मग ते संशोधनाच्या माध्यमातून हे जे मॅगझिन निघतंय त्याच्या माध्यमातून आपल्याला विचार चंद्रकांत हजाऱ्याबद्दल आपण सगळेजण चांगलं बोलतो. माझंही त्याच्याबद्दलचं मत अतिशय चांगलं आहे. पण आणखी त्यांच्यामध्ये सुधारणा व्हावी अशा साहित्य दर्जेदार झाल्याशिवाय तुमचं पेपर किंवा तुमचं मासिक लोक हातात धरत आणि दुसऱ्याच्या मटेरियल घेऊन जर आपण साहित्य निर्मिती करत असू तर त्याला जास्त लोक राहत. मग कोणाच्या तर हाताकडे बघायला लागते, तुम्ही लेख द्या, तुम्ही लेख द्या. मग माझं मासिक मी माझ्या कॉलेज लाईफमध्ये बघत होतो गवा भेऱ्यांचं सोबत एक साप्ताहिक निघत होतं, सोबत पुण्यावर निघत होतं. अतिशय साध्या भाषेमध्ये अतिशय साध्या पेपरवर छापलं. पण लोकांना ते निघालेले सोबतचा अंक